नमस्कार मंडळी, मी प्रियांका कुक विथ प्रियांका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर केस गळतीवर मी आज तुमच्यासाठी 25 टिप्स घेऊन आले आहे, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। नंबर 1, केसांसाठी मेहंदी महत्त्वाची भूमिका बजावते। मेहंदी मुळापासून केसांना नैसर्गिक चमक देते, तसेच त्यांचे प्रत सुधारते। त्याचप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणून वापरता येते। नंबर 2, केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकलचे शॅम्पू वापरू नका, यामुळे केस डॅमेज होऊ लागतात आणि गळतात। यासाठी माइल्ड आयुर्वेदिक शॅम्पू वापरा। नंबर 3, नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, यामुळे केसांची मुळे चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते। नंबर 4, केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी, ॲलोवेरा जेल 4 चमचे टाकून ठेवा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा। याचा वापर रेग्युलर केल्यामुळे केस गळती कमी होऊन केस दाट होऊ लागतात। नंबर 5, केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते। जर केस गळती कमी करायची असेल तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावा, त्यामुळे स्काल्पचे इन्फेक्शन दूर होऊन केसांची वाढ चांगली होऊ लागते। नंबर 6, नेहमी केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा विंचरू नका। नंबर 7, केसांची गळती कमी करायची असेल तर केस धुण्याअगोदर तेल लावलेच पाहिजे। नंबर 8, केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलामध्ये आवळा पावडर एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केस वाढू लागतात। नंबर 9, केस पांढरे होऊ नये म्हणून कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबऱ्याचं तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे येणे मुळातूनच कमी होतात। नंबर 10, केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात, त्यामुळे केसांना कधीही गरम पाण्याने धुवू नका। कोमट पाणी तुम्ही वापरू शकता। नंबर 11, डोक्यावर केस विरळ झाले असतील तर 2 चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा। दुसऱ्या दिवशी अर्धा ग्लास पाणी टाकूनच 5 मिनिटे उकळून घ्या। यामुळे मेथीचा अर्क पाण्यात उतरतो आणि ते थंड झाल्यावर त्यात व्हिटॅमिन ई च्या 3 कॅप्सूल टाका आणि हे टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा। दिवसातून 3 वेळाच केसांना स्प्रे करा, यामुळे केसांमधील कोंडा निघून जातो, गळणे थांबते, त्याशिवाय केस दाटही होऊ लागतात। नंबर 12, केसांना नॅचरल ब्राऊन कलर येण्यासाठी बीटरूटचा रस करून किंवा कॉफी पावडर आणि चहापत्ती मिक्स करून मेहंदी पावडरमध्ये घाला, याने केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो। नंबर 13, नेहमी कोरडे केस ठेवल्याने केसांच्या मुळापर्यंत पोषण पोहोचत नाही, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना खोबरेल तेल लावलेच पाहिजे। नंबर 14, केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिकाकाईने केस धुतल्यास केसांना चांगला फायदा होतो। नंबर 15, केस धुताना शॅम्पू नेहमी पाण्यात मिक्स करून केसांना लावल्यास सगळ्याच बाजूंनी केस चांगले व स्वच्छ धुवून निघतात। नंबर 16, केसांना धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकून किंवा रगडून पुसू नका, नेहमी हलक्या हाताने केस कोरडे केले पाहिजेत। नंबर 17, केसांचे चांगले आरोग्य राहण्यासाठी आळशीच्या बिया खाव्यात, यामुळे केसांची वाढ होते आणि केस दाट होऊ लागतात। किंवा आळशीच्या बिया पाण्यात शिजवून जेल स्वरूपात झाले की थंड करून केसांना लावावे, याने केसांना शाईन येते आणि केसांची प्रत सुधारण्यास मदत होते। नंबर 18, मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने स्वच्छ धुवावे, नंतर कोरडे करून खोबरेल तेल लावावे। दुसऱ्या दिवशी केस धुताना माइल्ड शॅम्पूने केस धुवावे, यामुळे केसांना मेहंदीचा कलर छान येतो। नंबर 19, केस मजबूत करण्यासाठी पिकलेले केळीचे मिश्रण देखील केसांना लावू शकता। नंबर 20, केस लांबसडक आणि सिल्की होण्यासाठी आवळा मॅश करून मिक्सरला थोडेसे तूप घालून बारीक करा आणि त्याने मिक्स करून अर्ध्या तासाने अर्ध्या तासाने धुवा, याच्या वापराने केस लांब होतात। नंबर 21, सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे कोणतेही किंवा काहीही केमिकलयुक्त पदार्थ केसांना लावू नका। नंबर 22, केसामध्ये कोंडा झाला असेल तर दह्यामध्ये आवळा पावडर, काळी मिरी कुटून घालावी आणि केसांना लावून अर्धा तास ठेवा, नंतर धुवून टाकावी, यामुळे केसामधील कोंडा आणि खाज होत असेल तर ते देखील थांबेल। नंबर 23, केसांना फाटे फुटत असतील किंवा रफ दिसत असतील तर त्यासाठी एक खंड फोडून त्याचा पिवळा भाग बाजूला काढून आणि सफेद भागामध्ये 2 चमचे कोरफड घालून केसांना लावा। 15 ते 20 मिनिटे ठेवा, यामुळे केस चमकदार आणि मजबूत होतात। नंबर 24, केस खूप विरळ असतील, केस गळत असतील तर त्यासाठी घरच्या घरी तेल बनवा। त्यामध्ये 100 ग्रॅम खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल घालून 2 कांदे बारीक कट करून 3 चमचे कलोजी, 2 चमचे मेथी दाणे
आवळा बारीक करून, जवस 2 चमचे आणि कढीपत्ता हे सर्व मिश्रण 5 ते 6 मिनिटे मंद गॅसवर उकळून घ्या आणि मग हे तेल काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करा. आणि याचा रेग्युलर वापर केल्याने केस पांढरे होणे, गळणे कमी होऊ लागते आणि केस दाट होतात. नंबर 25. आठवड्यातून 2 वेळा केसांना कोरफड लावल्याने केस गळती कमी होऊ लागते, तसेच केस सिल्की व शायनी दिसू लागतात, तसेच कोंडा वगैरे कमी होण्यास मदत होते. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला या सर्व 25 टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा. आणि तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर कुक विथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.